नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत पनद्रे मुडाळे गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सूरज अरविंद जगताप. काय सांगाल ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे, काय कशा प्रकारे आपण सामोरे जाणार आहात आणि विजन काय आहे आपलं? ही जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. माझी ही तिसरी पिढी आहे की समाजकारणासाठी झटती आहे. मागची पार्श्वभूमी म्हणजे असं की मी विडी अण्णांचा नातोय. विडी अण्णा म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं पंधाऱ्या गावाचं, की ज्यांनी आतापर्यंत समाजासाठी रात्रंदिवस स्वतःच्या स्वकष्टाने आणि स्वखर्चाने सामाजिक कार्य केली. लोकांपर्यंत आत्ताही जेव्हा जेव्हा मी मतदारांपर्यंत पोहोचतोय, सांगवीपासून जळगावपर्यंत तिथं तिथं विडी अण्णांचं नाव अजूनही लोकांच्या तोंडात आहे. म्हणजे ह्यांनी खरंच खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्यकालामध्ये. आता जवळचं एक कार्य सांगायला गेलं तर आता दूधसंघ, नंदन दूधसंघ जो आहे त्याचे संस्थापक अध्यक्षच ते होते. त्याच्यामुळे आता यांनी ह्या संस्थेमार्फत जी शेतकऱ्यांची नाळ जी जोडून ठेवलेली आहे, ती आज लोक मला सांगतायत. म्हणजे मला विश्वास बसत नाही की माझ्या आजोबांनी आज एवढं मोठं समाजासाठी काम केलेलं आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती देखील त्यांनी काम पाहिलं असं. हो, हो, नक्कीच. त्यांनी जवळ-जवळ एक 15 ते 16 वर्ष कारखान्यावरती काम पाहिलेलं आहे. ते त्याच्यानंतरनं पुणे जिल्हा परिषदेवरती ते 13 ते 14 वर्ष काम केलं त्यांनी आणि वेगवेगळ्या पक्षाचे किंवा वेगवेगळे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होती. दूध संघाचंही होतं, सूतगिरणीचंही होतं. म्हणजे अशा बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये की जिथं शेतकऱ्याचं भलं व्हावं, अशा संस्थांमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. आपण एक शिक्षण संस्था देखील आहे. काय सांगाल त्याच्यामध्ये? हो, निश्चित. मी स्वतःही काम करतो आणि आता आपल्या शिक्षण संस्थेमध्ये 2100 मुलांचा पट आहे. आपली शिक्षण संस्था 2 ठिकाणी चालते. एक भिकोबा नगरमध्ये चालते आणि दुसरी आहे ती कांबळेश्वरमध्ये चालते. तर भिकोबा नगर आणि कांबळेश्वर दोन्हीचं पट पकडून साधारणतः 2100 मुलं शिकतात आणि स्टाफ तिथला आहे जवळ-जवळ 110-120 चा, की त्याच्यात मावशीपासून ते प्रिन्सिपलपर्यंत. हे सगळा स्टाफ कॅल्क्युलेट केला तर 130 जणांचा स्टाफ आहे, की जो संस्थेवर विसंबून आहे, त्यांची रोजीरोटी चालते. प्लस आम्ही जे गोरगरीब मुलं आहेत, यांच्या शिक्षणाची सोय म्हणून अण्णांनी ती संस्था चालू केली होती, की गोरगरिबांना शिक्षणाचा हक्क मिळावा. कारण झेडपीचे आपण हाल पाहिलेले आहेत, की झेडपीत शिक्षक भरती कमी पद्धतीने होते किंवा स्टाफ नसायचा. बरेचसे वाडी वस्तीवरती सुविधा उपलब्ध नसायची. ती विडी अण्णांनी ती चालू करून दिली आणि ती चालू केल्यापासून आता फलटण तालुक्यापासून ते पुणे जिल्ह्याच्या बाहेरची सुद्धा मुलं आता त्यांच्या पाहुण्यारावळ्याकडे म्हणजे त्या स्कूलसाठी ठेवायला चालू झालेले आहेत. म्हणजे एकंदर पाहता विठ्ठल माध्यमिक या संस्थेच्या माध्यमातून आपण मोठा दांडगा हो, जनसंपर्क आपला राहील. हो, निश्चित, निश्चित. आता आपण ह्या जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे, काय सांगाल कुठल्या योजनांचा फायदा होऊ शकतो आणि ते कशा पद्धतीने आपल्याला या निवडणुकीमध्ये मताचा आकडा जुळवता येईल? पहिलं तर आता मी भारतीय जनता पार्टीमधून जे लढतोय, हे एक अण्णांचं स्वप्न आहे, की जेव्हा आमचे विडी अण्णा जेव्हा बीजेपी मध्ये होते, तेव्हा त्यांचा एक कार्यकाल त्यांनी पुणे जिल्हा कमिटीवर काम केलेलं आहे बीजेपीच्या. त्याच्यानंतर आमची एक नेक्स्ट जनरेशन म्हणजे अरविंद दादांची जनरेशन जी होती, त्या जनरेशनमध्ये आपण राष्ट्रवादी अजितदादांसाठी आपण भरपूर काही काम केलं. पण त्याच्यात काम करूनही तिथं त्या कामाची काही किंमत राहिली नाही. त्याच्यानंतर आता थर्ड स्टेजला माझी जेव्हा जनरेशन आली, तेव्हा मला तेच लक्षात आलं, की आपलं पहिले जनरेशननी काय केलं, नेक्स्ट जनरेशनचे अख्खे 25 वर्ष वाया गेले, की एवढं समाजसेवा करत असतानाही त्या माणसाला कुठं समाजासाठी झटण्याची संधी सुद्धा दिली नाही. म्हणून मग मी हा थर्ड जनरेशनमध्ये असताना मी निर्णय घेतला, की नाही, आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्याकडे सामाजिक बांधिलकी आहे आणि समाजासाठी आपण झटतो आणि झटतही राहतो. शेवटी बीजेपी जेव्हा मी अप्रोच झालो, तेव्हा त्यांना जे कळालं, की बाबा हा विडी अण्णांचा नातू आहे. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी असणाऱ्याला त्यांनी तो पहिला चान्स मला दिला आणि याच्यातच माझं समाधान आहे, की बीजेपी सारख्या पक्षाने मला उमेदवारी दिली आणि त्याचं मी समाधान आहे त्याच्यात. कारण या पक्षात काम करण्याची संधी म्हणजे खूप मोठं माझ्यासाठी तरी, कारण मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे आणि स्वतः शेती करतो, की सर्वसामान्याला म्हणजे मी पक्षाचे बघितले, की उमेदवारी असताना जो बॅग घेऊन येतो त्याला उमेदवारी दिली जाते. पण आज माझ्या हातात काही नव्हतं. मी एक शेतकरी कुटुंबातला आहे, तरीही मला माझ्यावर विश्वास ठेवला त्या एवढ्या मोठ्या पक्षाने आणि जबाबदारीही दिली.
अच्छा, आता हे या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सहकार मंत्री चंद्रनाथ तावरे हं. यांच्याशी निगडीत आहात. हो. ते आपले प्रचार प्रमुख म्हणजे काम पाहत आहेत. हो. काय अनुभव कसा राहिला आणि परिस्थिती काय वाटते आपल्याला? सांगवी असेल, पंधरे हं. असेल किंवा इकडे मोडाळे भाग असेल. काय परिस्थिती काय वाटते? जेव्हा आपला प्रचार प्रमुख एक शेतकरी आहे आणि एक महर्षी आहे, याच्यातूनच आपण समजून जायचं की ह्या माणसाचा किती कळवळा असू शकतो जनतेसाठी. म्हणून त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता जो कॅम्पेन राबवतोय हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, कारण मी काही एवढा मोठा नाहीये. आज त्यांचं एवढं वय झालेलं आहे की हा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि त्या अनुभवाला मी अनुषंगाने मी माझं काम चालू ठेवलेलं आहे. तर याच्यात साधारणतः आता मी पाहतोय की जेव्हा जेव्हा मी वॉर्डमध्ये फिरतोय किंवा गणात फिरतोय, गणात फिरल्यावर मला असं जाणवतंय की बऱ्याच ठिकाणी लोकांपर्यंत कुठल्या स्कीम्स पोहोचल्या नाहीत. म्हणजे लोकांचे जे त्रास आहेत, घरकुल योजना, आज एवढा पक्ष मोठा असताना राष्ट्रवादी पक्ष, या पक्षाने 25 ते 30 वर्ष आज नॉन स्टॉप सत्ता घेतलेली आहे. पण जेडपी असू, पंचायत समिती असू किंवा इतर. तर ह्या लोकांच्या कार्यकर्त्यांनी किंवा ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी काहीही केलेलं नाहीये. मी आता पाहतोय ढाकाळे, मुडाळे त्या भागात जो माळरानाचा भाग आहे, पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये साधी रोडची सुद्धा सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नाहीये, लाईटची तर म्हणजे कटाकटी सुविधा आहे. लाईट गेली तर 8-8 तास येत नाही. म्हणजे अशा भागाला तुम्ही दुर्गम स्थान का देता? की बारामती तालुका आज आपला एवढा मोठा आहे, आपण आज बारामतीचं एवढं नावलौकिक करतो, कौतुक करतो. आणि मग बारामतीपासून जर 15 किलोमीटरवर जर ही परिस्थिती असेल, तर मग इतके दिवस नेत्यांनी काम केलं, मग हे काम कुठं केलं? आणि आता जे दिसतंय हे काम निश्चित बीजेपी सरकार हे करून दाखवेल. माझ्या माध्यमातून एवढी ग्वाही देतो मी. म्हणजे आपल्याला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या हो. काळामध्ये आपण काम करणार आहात. हो. काय प्राधान्य कशाला द्याल? कुठल्या कामांना प्राधान्य द्याल? प्राधान्य म्हणजे आता मी पाहिलं की लाईटची सोय नाहीये, तर तिथं सौर ऊर्जेचे दिवे ग्रामपंचायतीमार्फत नक्कीच मी देईल. जिथं मोफत देण्याची वेळ येते तिथं मोफत देईल. जिथं पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये, तिथं पाईपलाईनची सोय नाहीये, ही झेडपी करू शकते. रोडची कामं झेडपी करू शकते. कारण आता सध्याला रोड, पाणी आणि लाईट ह्या 3 जीवनावश्यक वस्तू आहेत, की जिथं माणूस राहतो तिथपर्यंत तर ह्या सुविधा गेल्याच पाहिजेत. कारण त्यांचा अधिकार आहे ह्या सुविधेसाठी. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता बीजेपी गव्हर्नमेंट जे जे तुम्हाला लाभ देतंय, याचा लाभ तर आता चालू आहे. लाडकी बहीण योजना असेल, सौर ऊर्जेचा तो एक स्कीम आहे, ती एक स्कीम असेल. परत आता पंचायत समितीमार्फत ज्या विधवा लेडीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्याचशा स्कीमा गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत. शिवाय पेन्शन योजना काढलेल्या आहेत. अशा म्हणजे पेन्शन एकंदरीत अशा आता संजय गांधी निराधार योजना हो. असतील किंवा तुमच्या उज्ज्वला योजना असेल, हं. अशा विभिन्न शासकीय ज्या योजना आहेत त्या हं. पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहात. हो, नक्कीच. काय सांगाल सर, ते शेवटी काय आव्हान काय करायला पाहिजे? जनतेला मी एकच सांगेल की दिल्लीपासून ते बारामतीपर्यंत तर बीजेपी आलेले आहे. आता गावोगावी आपल्याला बीजेपी न्यायचंय आणि बीजेपीने जे उमेदवार दिलेले आहेत आता सध्याला 12 पंचायत समिती आणि 6 जिल्हा परिषदेसाठी, तर या उमेदवाराला नक्कीच निश्चित जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्ही त्यांना मदत कराल, तेव्हाच ते तुमच्यासाठी काम करतील. आता सध्या ग्राउंड रूटवरती आम्ही काम करतोयच. पण जेव्हा तुमची साथ आम्हाला मिळेल, तुमची मतं आम्हाला मिळतील, तेव्हा आम्ही तुमच्यासाठी करून दाखवू. आम्ही असं म्हणणार नाही की बघू, करू, अजिबात नाही. आम्ही काही ठिकाणी शब्दही दिलेले आहेत की निवडून आल्यानंतर त्या गावाची ती सुविधा आहे, त्या आम्ही पोचवायचा प्रयत्न करू. आणि अजूनही आम्ही गाव भेट घेतोय. आणखीन काय बऱ्याचशा गोष्टी निघतील गावातून, त्या आम्ही पोच करायचं सोय करू. आता आपण गाव दौरे करताय, काय परिस्थिती काय वाटते? आता सध्या बीजेपीसाठी खूप छान वातावरण आहे. कारण आतापर्यंत तर सत्ता बीजेपीची कधी आली नव्हती. म्हणजे बीजेपीने उमेदवारही दिला नव्हता तो. तर आता जे आम्ही शेतकऱ्यांची मुलं ज्यांना प्राधान्य दिलं बीजेपीने, हे शेतकरी टू शेतकरी ही नाळ एक बांधलेलीच असते. जेव्हा आम्ही शेतीविषयक बोलतो किंवा त्यांच्या पिकाविषयक बोलतो, वातावरणाविषयक बोलतो, त्यांनाही समाधान वाटतं की अरे हा उमेदवार खरंच छान आहे, हा शेतीशी निगडीत आहे, हा शेतकरीच आहे. म्हणजे त्यांचा एक दृष्टिकोन आहे की शेतकरी असावा, तो मी आहे. आणि मी गेल्यानंतर शेतकरी खूप आदबीने बोलतोय सध्या तरी. म्हणजे वातावरण नक्कीच छान आहे. म्हणजे एकंदर पाहता पोषक वातावरण हो. असतं.